जिजाबाई मी कामावर जातोय. अहो थांबा, जेवण तर जेवून घ्या. नाही, भूक नाही. असं का करता तुम्ही? काल रातच्याला बी तुम्ही पाणीच प्यायलात. हे बघा मी बनवतच होती. चला थोडं तरी खाऊन घ्या. जिजाबाई, दिस अन रात तुझ्यासाठी असतील ग. माझा तर येळ असाच चाललाय. अन हा, याला टोमना नको समजूस. मनातली गोष्ट सांगतोय. तू माझी बायको आहेस. तुला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? रामजी नमस्कार. तुम्ही इथं? तुमच्या सांगण्यावरनं पोरासनी शाळेत धाडलं होतं आणि तुमचं म्हणणं मला समजलं. ही तर खूप चांगली गोष्ट केलात. तुमचं अभिनंदन. हे तुमच्यासाठी. आज सकाळीच पोराचं शाळेत नाव टाकलं आहे. याच आनंदापायी बायकोनं गोडपोळी केली आणि हे समजा तुमच्यामुळेच झालं, म्हणून तुमच्यासाठी गोडपोळी आणली. हे घ्या, पकडा. द्या. नमस्कार. आम्ही समजे भीमरावची माफी मागायला आलोय आणि त्यात संग याला आवडत असलेली गोडपोळी बी आणली हाय. भीमबाळा, एवढं समद तू एकटा खाशील? वय बाबा, खाईन. आता तर तुम्ही सांगत होते की भूक नाही, आणि जसं भीमच्या आवडीची गोडपोळी आली तुम्ही लगेच खायला बसलात. जिजाबाई, भूक असण्यात आणि नसल्यातला फरक समजून घेतला तर आयुष्य सोपं होतं आणि आपला परिवार भी आनंदी होईल. भीमबाळा, जास्त दिवस मी तुझ्यापासून दूर नाही राहू शकणार. लवकरच आपण भेटू, पुन्हा एकत्र राहू आणि सोबत गोड भाकरी बी खाऊ. या गोडपोळीला रामजी आणि भीम मधून काढावं लागणार आहे, आणि त्यासाठी गरजेचं आहे मला माझं स्वतःचं मूल पाहिजे. पर हे रामजी, आता मलाच काहीतरी करावं लागेल आणि मी करणारच. आणि मग मी रामजींना आणि भीमला कधी भेटूच देणार नाही. आणि मग आम्ही आमचं आयुष्य वेगळं जगू आणि भीम त्याचं वेगळं जगल आयुष्य. आत्या, हे घ्या धान्य आणि ही भाजी आणि हे राहिलेलं पैक. आत्या, हे एवढं धान्य किती दिवस चालल? हे तर उद्या सांज पतूर चालेल. तर मग परवा सकाळची व्यवस्था मी करतो. परवाच का बरं? येणाऱ्या काही दिवसांची व्यवस्था पण आताच करून देतो. आनंद, भीम, हा तुझा आणि आनंदाचा पगार. पण पगाराची रक्कम एवढी जास्त कशी झाली? पूर्ण महिन्याचा पगार आहे. ठेवून घे. इतकं तर करू शकतो ना? नाही शेठजी, तुम्हाला सारखं सारखं नाही म्हणायला चांगलं नाही वाटत. तरी बी मी फक्त 5 दिवसच काम केलं आहे आणि आनंद दादानं 2 दिवस. त्या हिशोबाने जेवढं बी पैक होत्यात ते मी घेतो आणि बाकीचं पैक तुम्ही परत घ्या.
आयुष्यात खूप लोक बघितले मी, पण तुझ्यासारखं नाही बघितलं. पैशाकरता बोलताना बघितले, चुपचाप पैसे घेताना बघितले, पण एक तू आहेस जो बोलून पैसे परत देतोय. खरंच कमाल आहे तुझी भीमराव. तुझे हे नियम आयुष्यभर जपून ठेव. माझ्यापेक्षा मोठ्यातले मोठे सेठ तुझ्या या नियमांसमोर नतमस्तक होऊन जातील. मला मूल पाहिजे. कमी कोणात आहे माहितीये का काही? नवरा बायको सारखं काही नातच नाही आहे, आणि पुढं तसं होईल असं वाटत बी नाही. मग यात मी काय मदत करू शकते? शुद्धीत असताना ते मला बायको मानत नाही आणि अधिकार बी दावत नाहीत. एखाद्या औषधानं जर बेशुद्ध करता आलं असतं म्हणजे. ठीक आहे, थांब, मी देते औषध. वैद्यबाई मला लवकर औषध द्या. मला साताऱ्याला जायचं आहे. तुमच्या औषधामुळे माझी आजी मरता मरता वाचली आहे. त्यांचं औषध संपलं आहे. तिला अजून औषधाची गरज आहे. लवकर. ठीक आहे, थांबा, मी लगेच देते. तुम्ही साताऱ्याला जाताय का? वय माझं एक छोटस काम करणार का? वय बोला की करीन. साताऱ्यामध्ये राहणाऱ्या सकपाळ कुटुंबात भीमरावकडे माझा संदेश पोहोचवाल का? सकपाळ? वय अस्पृश्य समाजाचे आहेत, पर तुम्ही घरामध्ये जाऊ नका. भीमरावाला बाहेर बोलवा आणि माझा संदेश द्या बस. वय ठीक आहे, पण सांगायचं काय? त्याला सांगा ठीक आहे. बघ असं आहे, जर पुरंजन विचारो अथवा जर कोणी दम दिला किंवा घाबरवलं, कोणालाच हे सांगायचं नाही की आम्ही पैसे घेतले म्हणून, नाहीतर मी तुला जीवानी मारून टाकेन. मी आता तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की या गोंधळात पडू नका म्हणून, पण तुम्ही. चुप. अहो, या लोकांचं तोंड बंद करा. यांच्या झोळीत काहीतरी पैक टाकावं लागल. काही पैक टाकून द्या याच्या झोळीत. याचं तोंड बंद होईल. पण मी का पैसे खर्च करू? शेठजी, तुमच्याकडे काय पैशाची चणचण आहे का? शेठजी, विचार कसला करताय? काही पैक देऊन टाका की. तर ह्यो पुरंजन आणि बाकीच्या लोकांचे नाटक सहन करू शकल. देऊन टाका. घे. अरे ठेव ना, ठेव तुझ्या हातात. आणि जसं सांगितलं तसं कर. समजलं ना? त्यांनी का आता? हे खूप चुकीचं आहे मंगेश. प्रत्येक वेळेस मी माझे पैसे खर्च नाही करणार. मग कशी रक्षा करणार आहात स्वतःच्या धर्माची? आणि तुमच्या देवाच्या शक्तीचा परिचय त्या भीमराव सारख्या अधर्मी लोकांना कसा करवणार आहात? अहो, पण ही तर सामूहिक समस्या आहे ना. याच्यात व्यक्तिगत नुकसान का महाराज?
सामाजिक समस्या आहे ही. इथे वैयक्तिक सारखे शब्द आले कुठून? आणि लक्षात ठेवा, पैसे खर्च करण्यासाठीचा सगळ्यात शुभ मार्ग आहे धर्म. आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकता. परंतु या भ्रमात कधीही राहू नका की तुमचा पैसा, तुमचं धन आमचा धर्म वाचवेल. महाराज, तुम्ही कसं बोलताय महाराज? शेठजी तर विचार बी नाही करू शकत का तुम्हाला सोडून जावं म्हणून. तर मग विचार करा. शेठजी, तुम्ही पुन्हा कधी महाराजांसमोर असं वावग बोलू नका. मनात असेल तरी देखील. होय शेठजी. ऐक, हे घ्या. स्वयंपाक तयार आहे, मी वाढते. नाही, मला भूक नाही. खूप दमलोय आम्ही. झोपाय जातो. वय ठीक आहे, झोपा तुम्ही. आणि मी जेवणासाठी बी सांगणार नाही, नाही तर तुम्ही रागवाल मला. अहो, पर बायको होण्याच्या नात्याने माझं कर्तव्य आहे की तुम्ही उपाशी झोपलं नाही पाहिजे. मी दूध गरम करून आणते, तुम्हाला प्यावं लागल. घ्या. या लवकर, मी तिथपर्यंत अंथरून घालते. बस एक येळा आई झाली पाहिजे मी. मग त्यानंतर रामजी, मी आज जे म्हणल ते तुम्हासनी खावं लागल. आणि मी आज जे म्हणल तेच तुम्ही करणार. बाबासनी पत्र लिहितो, पत्रात लिहितो का पैक मिळाले म्हणून.
त्यामुळं बाबासनी बरं वाटेल आणि पत्राच्या माध्यमातून जरा बोलणं बी होईल. बाबा, तुमचे पैक मिळाले आणि पैक मिळताच लय आनंद झाला. आणि ए बाळा, मला भीमरावाला भेटायचं आहे, जा बोलव त्याला. होय, मॅच आहे भीमराव. काय झालं? जिजाबाईने तुला काहीतरी सांगायला सांगितलं आहे. होय, सांगा की काय सांगायला पाठवलंय? तिचं म्हणणं आहे की तुझ्या बाबांचं पैक घेऊन तू खूप आनंदी असशील, कारण तुला पैक मिळाले आहेत. पण ते पैक तुला उधारीवर घेऊन दिले आहेत, म्हणजे कसं तुला कामाला येतील ना. जर तुला वाटत असेल की त्यांचं काम चांगलं चालावं आणि तुझ्या बाबांना शांती मिळावी, तर आता बाबांना चिठ्ठी लिहून सांग की मला आता पैशांची गरज नाही म्हणून. आणि हे फक्त तूच करू शकतोस, कारण ते फक्त तुझंच ऐकतात. जिजाबाईनं हे समज तुला सांगण्यासाठी आणि ही गोष्ट कोणाला बी नाही कळावी म्हणून मला त्यांनी पैक दिलं आहे. तुम्ही खरं बोलताय का? संदेश ऐकून तुला असं वाटलं नाही का की संदेश पाठवणारी जिजाबाईच आहे म्हणून? जर खरं वाटत असेल तर शंका कसली? तू तर समजदार आहेस ना. मग बाबाला चिठ्ठी लिहून पाठव. जिजाबाई, तुम्ही या घरामध्ये आईच्या नात्यानं आलात, पण तुम्ही कधी आई बनू नाही शकल्या आणि ना तुम्ही कधी मला समजू शकल्या. मला समजतंय का तुम्हासनी काय पाहिजे, आणि तुम्हासनी जे पाहिजे आहे मी तेच लिहिणार. कुठल्या मातीचा बनलायस रे भीमा? समधी दुःख सावता झेलायची, पण दुसऱ्याच्या समध्या गोष्टी ऐकायच्या. आत्या, भीमसंग आई चुकीचं करत आहे. मला वाटतंय भीमाचं बी चुकतच आहे, पर मी हातास त्याला काय बी बोलणार नाही. अण्णा समजावणार. मी वाट बघन की कवा परत बापलेक भेटत्यात आणि जिजाबाईला समजल की तिने जे काही केलं ते चुकीचं होतं. कबीरा खड़ा बाजार में मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती ना काहू से बैर.